हां सर. तुम्ही यस म्हणल्यावर सुरू करतो. जय महाराष्ट्र. मी BG देशमुख, शिवसेना राज्य ग्रंथालय सेल अध्यक्ष. या राज्यामध्ये 12,000पेक्षा अधिक ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय कार्यरत आहेत. या कार्यरत ग्रंथालयाच्या विविध समस्या, विविध मागण्या पूर्ण करण्याकरता गेल्या 12 वर्षापासून कुठल्याही शासनाने लक्ष दिलं नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आल्या या चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी 60% अनुदानात वाढ केल्याबद्दल प्रथमतः मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं ग्रंथालय चळवळीच्या वतीनं जाहीर आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. या चळवळीच्या माध्यमातून शिवसेना पक्षामध्ये जो मुख्यमंत्री साहेबांनी सेल स्थापन केलेला आहे, या सेलच्या माध्यमातून 6,700 ग्रामीण भागातल्या शाखा शिवसेना पक्षाशी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोडल्या गेल्यामुळे आज या शिवसेना पक्षाशी 7,000 कर्मचारी, 21,000 ट्रस्टी आणि त्यांचे कुटुंब याची जर बेरीज केली तर या चळवळीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला 3 लाख मते सहज मिळणारी प्रक्रिया शिंदे साहेबांनी केल्यामुळं आज शिवसेना पक्ष बळकट झालेला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आता आमच्याकडे जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी अशी आहे, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून अधिक मते कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न करण्याचे आम्हाला वरून आदेश आहेत. त्या आदेशाप्रमाणे आम्ही या राज्यामध्ये किमान आजपर्यंत 8 लोकसभा मतदारसंघामध्ये काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. लोकसभा मतदार ज्या ठिकाणी गाव असेल त्या गावामध्ये किमान 200 मताची लीड शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला देण्याचा विश्वास आम्ही पक्षाला दिलेला आहे. सांगताना मला आनंद वाटेल, या पक्षामध्ये खासदार हेमंतभाऊ पाटलांनी हा सेल स्थापन केला. मागच्या 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांसोबत हेमंतभाऊने आमच्या बैठका लावल्या आणि हिंगोली मतदारसंघात आम्ही हेमंतभाऊंचं काम चांगल्या पद्धतीने करण्याची तयारी केली. पण राजकीय काही तांत्रिक अडचणीमुळे हेमंतभाऊंच्या ऐवजी त्यांच्या सौभाग्य पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली. या लोकसभा उमेदवारीमध्ये या मतदारसंघामध्ये या सेलच्या 42 टीम काम करत आहेत. 42 टीम काम करत आहेत आणि पक्षाच्या वतीनं आम्हाला वाहनाची व्यवस्था केल्यामुळं आजपर्यंत आमच्या लोकांनी जवळजवळ 700पेक्षा अधिक ग्रामीण भागात भेटी दिल्यानंतर 7,000 मतदारांचा संपर्क झाल्यावर त्यांच्या मताचा एक आढावा म्हणून की राजश्री हेमंत पाटील ह्या विजय उमेदवार निश्चितच आहेत. त्या मतदारसंघात आम्ही जवळजवळ बाबुळगाव असेल, राळेगाव असेल, कळंब असेल, अजून महागाव असेल, अशा सगळ्या तालुक्यात आम्ही लोक फिरलेले आहोत. सांगण्याचा हेतू की या मतदारसंघामध्ये लोकांना असं वाटत होतं की राजश्रीताई ह्या नवीन आहेत, इथं काय करणार आहेत. पण राजश्रींचा जेव्हा प्रचाराला वेग आला, त्या यवतमाळ जिल्ह्याच्या लेक आहेत आणि लेक असल्यामुळं त्या परिसरातल्या लोकांनी त्यांना एवढं पाठबळ दिलं आणि मग लक्षात आलं की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राजश्रीताईनं त्या भागात केलेलं काम, राजश्रीताईनं त्या भागात बँकेच्या माध्यमातून 2,500 बचत गटांना दिलेलं कर्ज, हेमंतभाऊच्या माध्यमातून पुसद साखर कारखान्यातून मिळालेला शेतकऱ्यांचा फायदा आणि तिथे झालेला रोजगार उपलब्ध, ह्या सगळ्या बाजू जमेच्या बाजू त्यांच्या बाजूला आहेत. आणि मग एका ताईला गवळीताईचं पाठबळ आहे, दुसऱ्या बाजूला राठोड मंत्री महोदयांचं पाठबळ आहे, तिसऱ्या बाजूला अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पाठबळ आहे. हे सगळंच पाठबळ त्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे ही यवतमाळ वाशिम मतदारसंघाची सीट शिवसेनेची 100% लीडने निघणारी आहे असं माझ्या फिरण्याच्या मतदारांच्या संपर्कामुळं अनुभवामुळं आलेलं आहे. मी प्रदेश अध्यक्ष राज्याचा अध्यक्ष असल्यामुळं माझ्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. मी यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या शिवाय शिर्डी मतदारसंघ, हातकणंगले मतदारसंघ, कोल्हापूर मतदारसंघ, हिंगोली मतदारसंघ आणि बुलढाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाच्या प्रचारासाठी आम्ही काम केलेलं आहे. खरं वाटत नाही लोकांना की एवढे उशिरा तिकीट जाहीर झाले आणि बघता बघता प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार लीडवर आहे. तो विजयाच्या जवळ पोहोचलेला आहे आणि तो निश्चितच विजय होणार आहे. माने साहेबांना हातकणंगलेमध्ये माने साहेबांना उमेदवारी डिक्लेअर करताना तिकीट कटलं, काही केलं, पण त्यांच्या कामाचा आढावा जनतेत आणि सरकार पुढे गेल्यानंतर त्यांना परत तिकीट देण्यात आलं आणि तो एकमेव महाराष्ट्रातला शिवसेनेचा असा उमेदवार आहे त्यांच्यावर एक पैशाही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. एकही पैशाचे भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला उमेदवार म्हणून आज हातकणंगले मतदारसंघामध्ये ते प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. त्याच पद्धतीनं कोल्हापूर मतदारसंघात आहेत. आता शिर्डी मतदारसंघ या सगळ्या मतदारसंघात आम्ही अनेक तालुक्यात अनेक विधानसभामध्ये फिरलोत आणि मग लक्षात येतंय की या वेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने महाराष्ट्रात शिवसेनेचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी विजयी होण्याच्या जवळपास पोहोचलेले आहेत. नक्कीच विजय होतील असं मला माझ्या अनुभवावरून वाटतंय. आणि या गावामध्ये म्हणजे 12,000 ग्रामीण भागामध्ये जिथं ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाच्या गावामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला 100% लीड राहणार आहे. हा या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी विश्वास देतो आणि ग्रंथालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण राग लो बाजूला ठेवा. न्याय मागण्या थोडा विलंब असेल तो विषय बाजूला ठेवा, पण अगोदर शिंदे साहेबांचे हात बळकट करा. शिंदे साहेबांचे हात बळकट होणे म्हणजेच भविष्यात महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृती मजबूत होणे. वाचन संस्कृतीला जो घरघरा लागलेला आहे काही राजकीय पक्षांच्या मुळे तो आता घरघरा दूर होण्यामध्ये वेळ लागणार नाही. करिता मी या माध्यमातून ग्रंथालयीन चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, वाचन संस्कृती जोडलेल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण वाचन संस्कृती भविष्यामध्ये टिकवायची आहे. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये टिकवायची असेल तर आपल्याला शिंदे साहेबांचे हात बळकट करावे लागतील आणि त्यासाठी आपण कामाला जोमाने लागावे हे आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद. महाविकास आघाडीचं किती हे वाटतं तुम्हाला आव्हान वाटतं? महाविकास आघाडीचं आव्हान किती कॅन्डिडेट महाविकास आघाडीचं जे तुम्हाला किती आव्हान आहे, तुमच्या पक्षाला किती आव्हान किती वाटतं? काँग्रेस, बाकीचे शरद पवार आहे, उद्धव ठाकरे शिवसेना आहे, या पक्षांचं तुमच्या महायुतीच्या सरकारला किती आव्हान वाटतंय? म्हणजे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा सरस आहेत ना? महाआघाडीचे जे उमेदवार आहेत त्या बाबतीमध्ये म्हणजे मी माझ्या महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये जास्तीचं बोलेल, पण महाआघाडीच्या उमेदवारावर मी बोलणं उचित राहणार नाही. का तर मला त्या क्षेत्रा संदर्भात मी कुठं लक्ष दिलेलं नाही. माझं लक्ष, माझं टार्गेट, माझं उद्दिष्ट जे आहे माझ्या पक्षाने मला दिलेली जबाबदारी पूर्ण करणे आणि ती पारदर्शक स्वरूपाची पक्षाच्या लक्षात आणून देणे. काही लहान गोष्टी ज्या पुढे आलेल्या आहेत त्या गोष्टी डायरेक्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकला की त्या गावामध्ये 24 तासाच्या आत तिथल्या काही गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे काम करण्याची पद्धत आमची उद्दिष्ट या बाजूचं आहे. नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर उभे टाकलेले आहेत. काय वाटतं नांदेडच्या जागेवर किंवा त्यांच्या प्रचारार्थ आपण काय करताय की नाही? प्रतापराव पाटील चिखलीकर हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि आता त्यांच्या पाठीमागं राजकीय वैर असलेलं ते आता एकत्र आल्यामुळं
अशोकरावांचं पाठबळ, प्रतापरावांचं अधिकचं मतदान, या दोन्हीची बेरीज जर एकत्र केली तर मला वाटते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताची लीड घेणारा एकमेव उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर असायला पाहिजे. आणि जे काही आता राजकीय चर्चांचं उद्यान येतं आहे ते उद्यान आहे, ती राजकीय चर्चा आहे. पण अशोकराव चव्हाण साहेबांनी जी जबाबदारी घेतलेली आहे ती जबाबदारी निश्चितच पूर्ण करून प्रतापराव पाटील चिखलीकरांना विजयश्रीची माळ त्यांच्या गळ्यात टाकतील हा विश्वास मला आहे. थँक्यू.